चेरीसाठी मी आज बनवलेला आहे डाळ शेवगा आणि त्यात मी तिला चपाती चुरून दिलेली आहे। तर तुम्हा सगळ्यांना माहीत आहे शेवगा फार पौष्टिक असतं, त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। तर मी ती एक शेवग्याची शेंग घेतली, त्यानंतर त्याला अशा पद्धतीने कट करून घेऊया। त्यानंतर धुतलेल्या मुगाच्या डाळीत ही शेवग्याची शेंग टाकायची, हळद टाकूया आणि याच्यात 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर कुकर थंड झाला की त्यातले जे शेवग्याच्या शेंगा आहे त्या काढून घेऊयात आणि त्यातला गर आपल्याला स्पूनच्या मदतीने काढून घ्यायचा आणि हलकासा स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईत टाकूया तेल, त्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि लसूण टाकायचे, 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो टाकूया, टोमॅटोसुद्धा हलकासा परतून घ्यायचा। त्यानंतर हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला टाकायचा। त्यानंतर स्मॅश करून घेतलेली शेवगा टाकूया आणि शिजवून घेतलेली मुगाची डाळ, चवीपुरतं मीठ टाकायची, कोथिंबीर टाकूया आणि 1-2-3 मिनटं आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी चपाती अशा पद्धतीने तोडून घेते, त्यावर आपण ही डाळ टाकूया आणि मी हिला चेरीला ही चुरून देते आहे मस्त। तर बघू शकता मस्त असा आपला डाळ